आणि तुमच्या दादीला नाही आवडत, पण त्यांना मसाले भाजी केली कसं त्यांना जेवायची भाकर पाहिजे. मला आज जेवायची भाकर आणि भाकरी की आमच्यासाठी आम्ही करणार आहे, कारण की मामाले आतेले आम्हाला सगळ्याला आवडते मसाले भाजी. एका माणसासाठी आपण कशाला उपाशी राहा, मेन कारण असं आहे. म्हणून त्यांना थोडीफार भाजी. काय करते तू आज? का आज मी मसाले भाजी करायला वालाच्या दाण्याची. वालाच्या दाण्याची आता काल तुम्ही खायला ती ठेच्यात केली ती. ते कशाची होती? ती वाला दाण्याची होती, पण ती ठेच्यात होती. तर नमस्कार सगळ्यात पहिले सगळ्यांना. तर सांगून लागलेली भूक, तर ती विचारली काय करायची. तर आपण करणार आहे मटन टाईप दाण्याची भाजी, कोफ्तावाल्याची दाण्याची भाजी. कशी करे? हा शेंगा नाही बेटा, तुला गरम बेटा ते. तर तुला खोबं पाहिजे, घे. नाही थंड झालं, थंड आहे. तर आपण आता काय काय साहित्य घेते दाखवत तुम्हाला मी. तर बघा, आपण एवढं खोबरं घ्यायले, एवढी अद्रक घ्यायले, बाकी एवढं हा लसण घ्यायले, आणि हा आपला खडी मसाला आहे, आणि आपला कांदा भुजायला आलेला आहे. तर आपण सगळं मिक्सर मध्ये काढून घेऊया. आणि बघा हे आपले वालात दाणे आहे, तर आपण हे आता भुजून घेतलेले आहे. आता आपण भाजी टाकूया. तर पहिले मी मिक्सर मध्ये पुरा गोळा काढून आणते आणि तुम्हाला भेटते. आणि कसं आहे, या शेगडीवरती निस्तायचं काम आहे, घाईघाईचं काम नाही, आरामात होतं आपलं. आज संध्याकाळच्या टायमाला कसं वाढताना भुका लागण्यापेक्षा मी लवकर स्वयंपाकाला लागत असते. वाढता आले की विचारते त्यांना काय भाजी करू म्हणून, आणि स्वयंपाकाला लागते. तर पुरीचाही वादा चालू होता, आणि आज तुम्हाला माझ्या शनिवार आहे म्हणून चिकन मटन काही चालत नाही. तर आज अशीच भाजी करूया. आणि तुमच्या दादीला नाही आवडत, पण त्यांना मसाले भाजी केली कसं त्यांना जेवायची भाकर पाहिजे. मला आज जेवायची भाकर आणि भाकरी आणि मसाली भाजी हेच करू म्हणलं. ते नाही हा करत होते, म्हणून त्यासाठी दूध सुद्धा आणलेले. तर नाही गोड लागत, ते दूध पोळी खातील. बाकी आमच्यासाठी आम्ही करणार आहे, कारण की मामाले आतेले आम्हाला सगळ्याला आवडते मसाले भाजी. एका माणसासाठी आपण कशाला उपाशी राहा, मेन कारण असं आहे. म्हणून त्यांना थोडीफार भाजी खा आणि मग दूध पोळी खाजा म्हणलं. मी तर हीच भाजी करणार आहे, कारण सगळ्याला आवडते. मी एका माणसासाठी कोण आम्ही कशाला हे करत बसा. त्याच्याकरता काल मी भाजी केली नाही, काल मी वाला दाण्याची भाजी केली. म्हणजे हा, तर मामा म्हणतो ते मसाले कर, पण मग सांगितलं नाही म्हणे, म्हणून मग जाऊ दिली. तर मला चला आज अजून शेंगा आहे, तर करून घेऊया. आणि आताच खायला भेटतं डबल की 12 महिने. आता अजून 2 महिन्याच्या नंतर मग 2 महिने झाले, हीच शेंगाची भाजी आपल्याला 12 महिने भेटत नाही. बेटा थांब जरा, गरम आहे, चटका काय आहे. आता आपला कांदा सुद्धा भुजलेला आहे. मी कांदा पुरा काढून घेते आणि मी लगेच मिक्सर मध्ये गोळा काढून घे आणि मग फोडणी देऊया. हा बेटा थांब, आता कांदा पुरा काढून घेते मी. आता तुम्ही अजून विचारता ताई तुमचा तवा किती काळा आहे, तुम्ही घासत नाही. कारण की मी आपल्या जे आईचे व्हिडिओ पाहता, तुम्ही सगळ्या खूप जणांना कमेंट केलं ताईचं कोमल जर तवा घासून घे, रोहिणी जर तवा घासून घे, काय आईला की तवा किती कांद्याला. तर तसं नाहीये, या तव्याला जेवढं घातलं ना तेवढा तो तवा गोळाचा होतो, पण त्याच्यावरती पोळी चिटके राहती, म्हणून थोडाफार तो कायच पाहिजे. मी तवा घासते, पण जास्त पोळी होत नाही, पोळी चिटकून जाती. मेन कारण असं आहे. बस बाळा, बस 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 बंद करू, लवकर करू आई. हा, म्हणून तुम्ही अशा कमेंट करू नका, नाही तर मग अजून ताई तुमचा तवा काय झाला आणि तुमचं असं झालं आणि तुमचं तसं झालं. अशा खूप सारे लेडीज आहे का सांगता. तर आता आपला खडी मसाला सुद्धा भुजलेला आहे बघा. तर आता मिक्सरमध्ये काढून आणते मी आणि मग तुम्हाला लगेच भेटते. आता आपण भाजीमध्ये तेल टाकून घेऊया. आणि या भाजीला आपल्याला तेल थोडंसं शिल्लक लागणार आहे. आपण नेहमी भाजी करतो दोनच टाकतो, म्हणजे 3 पाय टाकायचे आपल्याला, कारण की मटण टाईप भाजी होती ना, म्हणून थोडंसं तेल शिल्लक पाहिजे या भाजीला. आणि जेवढी भाजी असेल तेवढीच, म्हणजे तुम्हाला तुमचा परिवार जास्त मोठा असेल तुम्ही करू शकता. आमचा जसा अंदाज असा टाकते मी तेल. याला कसं स्वयंपाक करणं म्हणलं की या कढईले की हातून करून करू पडतं. तेल पोत तपलं का, तेल आपलं सफेद आहे. तर आपण आपला मसाला आपण काढून आणला होता ना मिक्सरमध्ये, अद्रक, सांबार, लसण, खोबरं, अजून कांदा, खडी मसाला. फक्त याच्यात धने नव्हते, कारण की आपण धने नाही टाकणार आपल्या याच्यात. आपण टाकणे धने पावडर, जे करू आपण मिक्सरमध्ये काढायचो त्याच्या करतात. धनेच्या बदले धना पावडर. मटन टाईप याच्यासाठी करता म्हणाले, कारण की आमच्याकडे म्हणतात मटणाचं नाव घ्या आणि ही भाजी खा, एकदम मस्त भाजी होती ही.
कस्टमर सांगायला लागले. आणि काल खूप जणांना कमेंट केलं की आम्ही याला पोपटा वाल म्हणतो, काही म्हणतो. ती भाजी मस्त होती, असं होतं तसं होतं. तर खूपच खरंच गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. तुम्ही नशीन खाल्ली, तुम्ही नक्की खाऊन बघा, करून बघा, खाऊन बघा. कारण की आता सध्या सीझन चालू आहे या भाजीचं. तर आपण थोडंसं धना पावडर टाकू आपलं, कारण आपण ऑलरेडी धने वाटले होते ना, म्हणून. तर आपल्याला चांगलं होऊ द्यायचं याले, म्हणजे करून आपली भाजी बी चवदार झाली पाहिजे. आणि सगळे तोंड पहिले तुम्ही सांगितलं की शेगडीच काम आरामाचं आहे, म्हणून भाजी बी आरामाची होणार आहे आपली. त्याला चांगलं होऊ देते मी 2 मिनिटं. थोडीशी हळद टाकून घेऊया आणि आपली चटणी टाकून घेऊया. तुम्ही मसा ताई चटणी जास्त होईल का? तसं नाहीये, कारण की भाकरी सोबत भाजी म्हणलं ना तर तिखटच पाहिजे. आणि ही अशी भाजी असली ना ती अजून चवदार होती. तर आता आपण भाजी करायला भेटेल भाजी. तर आता आपण हा जर तेल सुटत नाही तर आपले हे सुद्धा होऊ नाही. तेल दे. तर आता तेल पक्का सुटायला लागलं. थोडंसं मसाल्याचं पाणी टाकून घेऊ याच्यामध्ये, जे करून आपल्या याच्यात मसाला टाकणे ना, म्हणून. तर आपला मसाला चांगला होऊ द्यासाठी आपण हे केलेलं आहे. घेऊन गेलं पडतं, काय करता. पहिलेच मी कालच्या दिवस सांगितलं खालती म्हणून. आता विचार चालू आहे, एक कढई आणि तवा घ्यायचा. भेटते का? हा, ते चांगला आपण शिजू देऊया कदप. आणि मग आपला आपण मसाला टाकूया. थोडंसं शिजू देते मी, मग 2 मिनिटात तुम्हाला भेटते. तर बघा अशी काय आपली भाजी खतखत शिजायला लागली आहे. आता ही भाजी शिजल्यामध्ये टाकूया मसाला, जो आपला चिकन मसाला आहे तो. कारण की भाजी चिकन मसाल्याशिवाय चव येत नाही ना, म्हणूनच. बघा तेल कसं सुटायला लागलेलं आहे. तर आपण लगेच त्याच्यामध्ये आपला सुहाना मसाला टाकून देऊया. आणि सुहाना मसाल्याशिवाय भाजी होत नाही चांगली आपल्याकडे. सुहाना मसाला आम्ही कोणत्या भाजी वापरतो. त्याला आपण 2 मिनिटं होऊ देऊ, कारण की जर तेल जर सुटत नाही तर पहा तुम्ही कसं मस्त तेल सुटायला आलेलं आहे भाजीमध्ये. आपण या झालेली आपली भाजी तेल सुटायला आलेली आहे. आपण जर थोडंसं जे दाणे आहे की दाणे काढून देऊया. आणि दाणे म्हणजे भिजल्याशिवाय होत नाही ना, म्हणून. खरं सांगतो तुम्हाला, ही भाजी खूपच मस्त होती. आज तुम्ही मला एक गोष्ट सांगा की ही भाजी कोण खाल्ली, हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. जे करून आणि आपण गरम पाणी करून घ्यायले. गरम पाणी टाकणार, कारण की गरम पाण्याशिवाय भाजी चव येत नाही म्हणून. वास एकदम मस्त यायला भाजीचा. कशी भाजी थोडीशी शिल्लकच लागते ना, आपण शिल्लकच करणार आहे भाजी आपली. अशी काही आपली भाजी होईल. आणि तुम्ही मग थोडंसं तुम्हाला हे वाटत असेल, कारण की आमच्या घरची जायला लाईट, पण मोबाईलची बॅटरी चालू आहे. म्हणलं तर अर्धी भाजी दाखवली, अर्धीचं काय करायचं, म्हणलं दादा बॅटरी चालू करूया. तर बघा अशी काही आपली भाजी झालेली आहे. एवढी भाजी आपल्याला पाहिजे. तर आपल्याला शिजू द्यायची आहे. शिजल्याशिवाय याला काही चव येणार नाही आहे. डाळीत आपण तशी भुजेल आहे. मीठ, तर आपण मीठ टाकू याच्यामध्ये. आपण टाकूया सांबार. थोडासा सांबार वाटायला सुद्धा घेतला होता आपण, कारण की याच्याशिवाय भाजी चव येत नाही ना. बघा मीठ टाकून घेतलं आपण भाजीमध्ये. तर आता हिला गदं शिजली मी, आणि गदं घाल्यावर तर आता गदं शिजलं मस्त बारीक गॅसवर गदं शिजू दिली मी. आणि हिला गदं घालायचं आपण जेवण करू. तुम्ही म्हणता का नुसती भाजी खासान का, तसं नाहीये. आता याला बारीक गॅसवर ठेवते आणि त्यावर मी भाकरी करते. तर भाकरी करून येतेच आणि मग तुम्हाला दाखवते. चला मग. तर बघा वा 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 वा, या मित्रांना जेवण करायला. आणि तुम्ही म्हणता की ज्या पोळ्या दिसून नाही राहिल्या, तुम्हाला दावतो मी कशी भाजी आहे. ही भाजी आहे पोत्र्यावालाची, नाही व पोपट्यावालाची. हा बस जेव्हा ऋतूच बसला. आता काळा म्हणून जेव्हा कसं जेव्हा कशी काय जमते भाजी सांगा पहिले आम्हाला.
चांगली जमली की नाही जमली. वा 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 जमली वा वा मस्त. एकदम मस्त. तर चला मग कशी वाटली भाजी नक्की सांगा आम्हाला कमेंट करून तुम्ही सुद्धा, आणि करून बघा. नवीन कोणी असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या. फेसबुकवर पाहता फॉलो सुद्धा करा माझ्या रेसिपीले. तरी सपोर्टची गरज आहे आपल्याला. तर दोस्त जेवण करायला लागला. चला मग सगळ्या जय महाराष्ट्र.